काल परवाची गोष्ट आहे. बदलापूरमध्ये एका शाळेच्या व्हॅनमध्ये एका चिमुकलीवर मारहाण करत अत्याचार झालाय. आपली मुलं सुरक्षित आहेत का? बदलापूर मधील घटना फक्त बातमी नाहीये, ती प्रत्येक पालकांसाठी एक वॉर्निंग आहे. आपण पालक म्हणून जागरूक आहात का? शाळेची व्हॅन, ओळखीची व्यक्ती आणि रोजचा प्रवास, आणि तरीही आपल्या चिमुरडींवर अत्याचार होतोय. व्हॅन चालक, मदतनीस यांची पूर्ण माहिती तपासली जाते का? मी डॉक्टर म्हणून सांगतोय, अशा घटनांचा परिणाम फक्त शरीरावर नाही तर मुलांच्या मनावर आयुष्यभर राहतो. अंगावरील जखमा या लगेच मिटतात, पण मनावर झालेल्या जखमा या आयुष्यभर राहतात. मुलांना गुड टच बॅड टच शिकवणं आज पर्याय नाही, काळाची गरज आहे. मुलं बोलली, तक्रार केली तर दुर्लक्षित करू नका, त्यांचं ऐका. आज त्या मुलीसाठी आवाज उठवा, जेणेकरून उद्या दुसरी चिमुकली वाचेल. मौन म्हणजे गुन्ह्याला पाठिंबा. आज नाही जागे झाला तर उद्या उशीर होईल. ती लहान आहे म्हणून गप्प नाही, तिचा आवाज आपण व्हायला हवा. तिचं संरक्षण हा आपला पर्याय नाही, ती आपली जबाबदारी आहे.